सर्वांना नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये 7475 वापरून 4 बिट लॅच कशी तयार करायची आणि चाचणी कशी करायची ते पाहू। या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही IC 74LS75 वापरून 4 बिट लॅच तयार करून त्याची चाचणी करण्याकरिता सक्षम व्हाल। हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी साधने, उपकरणे आणि साहित्य आपण गोळा करू। डिजिटल ट्रेनर किट, IC 74LS75, कनेक्टिंग वायर्स, मॅग्निफाइंग लेन्स। IC 74LS75 बद्दल चर्चा करूया। 74LS75 हे क्वाड बिस्टेबल D टाइप लॅच इंटिग्रेटेड सर्किट IC आहे, म्हणजे ते 4 बिट डेटा साठवून ठेवू शकते। यात 4 पारदर्शक D लॅचेस आहेत, ज्यात लॅचेस 0 आणि 1 वर कॉमन एनेबल गेट आहे आणि लॅचेस 2 आणि 3 वर आणखी एक कॉमन सक्षम आहे। जेव्हा Q D चे अनुसरण करते, लॅच सक्षम, तेव्हा लॅच पारदर्शक असल्याचे म्हटले जाते। IC 74LS75 4 बिट लॅच सर्किटची रचना आणि चाचणी। 4 बिट लॅच IC ला IC च्या वरती भाग क्रमांक 74LS75 मॅग्निफाइंग लेन्स वापरून ओळखा। IC 7475 चे तपशील पिन करा। पिन 1 पूरक Q1 आउटपुट, पिन 2 D1 इनपुट, पिन 3 D2 इनपुट, पिन 4 3 4 कार्यान्वित, पिन 5 VCC सकारात्मक वीज पुरवठा, पिन 6 D3 इनपुट, पिन 7 D4 इनपुट, पिन 8 पूरक Q4 आउटपुट, पिन 9 Q4 आउटपुट, पिन 10 Q3 आउटपुट, पिन 11 पूरक Q3 आउटपुट, पिन 12 ग्राउंड, पिन 13 1 2 कार्यान्वित, पिन 14 पूरक Q2 आउटपुट, पिन 15 Q2 आउटपुट, पिन 16 Q1 आउटपुट। सर्व घटक गोळा करा। IC च्या डेटाशीटचा संदर्भ घेऊन ते तपासा आणि 4 बिट लॅच सर्किट एकत्र करा। IC 7475 मध्ये 16 पिन IC आहे। तपासा की सर्व पिन सरळ आहेत आणि तेथे कोणतेही गहाळ, तुटलेले किंवा खराब झालेले नाहीत। IC वर पिन 1 ओळखा। हे सहसा IC च्या एका टोकावरील लहान खाच किंवा पिन 1 जवळील बिंदूद्वारे सूचित केले जाते। पिन 1 वरून घड्याळाच्या उलट दिशेने पिन मोजणे सुरू करा। याचा अर्थ पुढील पिन 2 आहे, त्यानंतर पिन 3 आणि असेच पुढे पिन 8 नंतर घड्याळाच्या उलट दिशेने पिन 8 करण्यासाठी विरुद्ध बाजूने पिन 9 मोजा। ब्रेडबोर्डवर IC ठेवा। ब्रेडबोर्डवर IC ठेवा जेणेकरून पिन 1 ब्रेडबोर्डवरील खाच किंवा रेषेशी संरेखित होईल। ब्रेडबोर्डमध्ये IC काळजीपूर्वक घाला। प्रत्येक पिन छिद्रांच्या वेगळ्या पंक्तीमध्ये जाईल याची खात्री करा। इनपुट पुरवठा आणि ग्राउंड IC ला जोडा। पॉवर सप्लाय, VCC आणि GND इनपुट आणि आउटपुट यासारखी विशेष कार्ये असलेल्या विशिष्ट पिनकडे लक्ष द्या। प्रत्येक पिनची कार्ये समजून घेण्यासाठी तुमच्या विशिष्ट IC च्या डेटाशीटचा संदर्भ घ्या। IC 74LS75 च्या पिन तपशिलावरून पिन क्रमांक 12 आणि 5 ग्राउंड आणि पुरवठ्यासाठी वाटप केले जातात। VCC पिन 12 ला ग्राउंड पॉइंटशी जोडा आणि वायर वापरून पिन 5 ला वीज पुरवठा पॉइंट
+5 व्होल्ट जोडा. डिजिटल ट्रेनर किट मधून टॉगल स्विचेस मध्ये इनपुट म्हणून कोणतेही 5 टॉगल स्विच निवडा आणि त्यांना S1, S2, S3, S4 आणि S5 अशी नावे द्या. सर्किट डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे टॉगल स्विच S1 ला पिन 7 ला कनेक्ट करा. स्विच S2 ला पिन 6 ला कनेक्ट करा. स्विच S3 ला पिन 3 ला कनेक्ट करा आणि स्विच S4 ला पिन 2 ला कनेक्ट करा. सर्किट आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे जम्पर वायर वापरून 4 आणि 13 मधील पिन मध्ये शॉर्ट करा आणि सर्किट डायग्राम नुसार S5 स्विच करण्यासाठी 4 किंवा 13 पिन कनेक्ट करा. डेटा इनपुट A म्हणून टॉगल स्विच S1 वापरा. डेटा इनपुट B म्हणून S2 स्विच करा. डेटा इनपुट C म्हणून S3 स्विच करा. डेटा इनपुट D म्हणून S4 स्विच करा आणि सक्षम घड्याळ इनपुट म्हणून S5 स्विच करा. डिजिटल ट्रेनर किट मधील आउटपुट पैकी कोणतेही 4 LED आउटपुट म्हणून ओळखा आणि त्यांना QA, QB, QC, QD अशी नावे द्या. पिन 9 ते QA, 10 ते QB, 15 ते QC, 16 ते QD कनेक्ट करा. फाइव व्होल्ट DC पुरवठा चालू करा आणि टॅब्युलेशन मध्ये दर्शविल्याप्रमाणे 5 व्होल्ट स्थितीत किंवा 0 व्होल्ट GND स्थितीत भिन्न लॉजिक स्तरांसाठी S1 ते S5 स्विचेस ऑपरेट करा. टॉगल स्विच S5 सक्षम घड्याळ बंद स्थितीत सेट करा किंवा 0 वर सेट करा. इनपुट टॉगल स्विच वेगवेगळ्या लॉजिक स्तरांवर सेट करा आणि टॅब्युलेशन मध्ये आउटपुट रेकॉर्ड करा. त्याचप्रमाणे S5 साठी आउटपुट चालू स्थितीत किंवा 1 मध्ये रेकॉर्ड करा. इनपुट S1, S2, S3, S4, क्लॉक S5. आउटपुट QA, QB, QC, QD. इनपुट 0 0 0 1, क्लॉक 0. आउटपुट 0 0 0 0. क्लॉक 1 आउटपुट 0 0 0 1. इनपुट 0 0 1 0, क्लॉक 0. आउटपुट 0 0 0 1. क्लॉक 1 आउटपुट 0 0 1 0. इनपुट 0 0 1 1, क्लॉक 0. आउटपुट 0 0 1 0. क्लॉक 1 आउटपुट 0 0 1 1. इनपुट 0 1 0 0, क्लॉक 0. आउटपुट 0 0 1 1. क्लॉक 1 आउटपुट 0 1 0 0. इनपुट 0 1 0 1, क्लॉक 0. आउटपुट 0 1 0 0. क्लॉक 1 आउटपुट 0 1 0 1. इनपुट 0 1 1 0, क्लॉक 0. आउटपुट 0 1
0 1 clock 1 output 0 1 1 0 input 0 1 1 1 clock 0 output 0 1 1 0 clock 1 output 0 1 1 1 आणि असेच उर्वरित मूल्ये टेबलमध्ये पाहिली जाऊ शकतात. आशा आहे की आता तुम्ही IC 74LS75 वापरून 4 बीट लॅच तयार करून त्याची चाचणी करू शकाल. हे 7475 वापरून 4 बीट लॅच कसे तयार करावे आणि चाचणी कशी करावी या विषयावर या सत्राची समाप्ती होते. धन्यवाद.